आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजची बातमी. श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा 92वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न. कुंभोज राहुल रत्नपारखे. श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ बाहुबली यांच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त आषाढ शुद्ध द्वितीया गुरुवार 16 जुलै रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक व संस्कार प्रधान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आचार्य श्री शांतीसागरजी महाराज प्रवचन हॉल बाहुबली येथे हा वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास परमपूज्य आचार्य 108 श्री सुयश सागरजी महाराज, परमपूज्य मुनी 108 श्री सुयोग सागरजी महाराज, परमपूज्य मुनी 108 श्री सहिष्णु सागरजी महाराज, परमपूज्य आरिका 105 श्री अणुश्रुतमती माताजी, परमपूज्य 105 श्री शुद्धोषश्री माताजी, परमपूज्य 105 श्री सविंतश्री माताजी, परमपूज्य 105 श्री सुदृष्टीजी माताजी, परमपूज्य शुल्लक 105 श्री सुभद्र सागरजी महाराज तसेच परमपूज्य शुल्लिका 105 श्री सुदुश्री माताजी यांचे मंगल सानिध्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता जिनेंद्र अभिषेक व पूजनाने झाली. त्यानंतर विद्यारंभम करिष्यामी या सूक्तीप्रमाणे गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्यावर संस्कार विधी त्यागी गणांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संचालक गोमटेश बेडगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. गुरुकुल शिक्षण पद्धतीचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीसाठी आवश्यक असलेले संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बालविकास विद्यामंदिर बाहुबली यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या भद्रदास दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थी मनोगतामध्ये शिशुवर्गातील प्रिशा चौगुले, माध्यमिक विभागातील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी स्वरा लांडे हिने गुरुकुल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात होणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी विचार मांडले. मंगल आशीर्वचनात परमपूज्य 105 श्री शुद्धोश्री माताजी आणि आचार्य समंतभद्र महाराजांनी दिलेल्या शिकवणीचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गुरुकुल परंपरा ही भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून ती जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर परमपूज्य आचार्य 108 श्री सुयश सागरजी महाराज यांनी विद्यार्थ्यांनी गुरुकुलात शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केले. नैतिक शिक्षणाबरोबर धार्मिक संस्कारमूलक आणि व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. आधुनिक शिक्षणासोबत मूल्य शिक्षणाची जोड दिल्यास समाजात सुसंस्कृत, चारित्र्यवान आणि जबाबदार नागरिक घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास उपसंचालक प्रकाश नाईक, बालविकास विद्यामंदिरचे चेअरमन तात्यासाहेब आत्ने, शालेय समितीचे सचिव ऋषभनाथ मलिकवाडे, सहसचिव सुरेश चौगुले, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, गुरुकुल स्नातक विद्यार्थी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता निटवे आणि प्रदीप धोत्रे यांनी केले. शेवटी मेरी भावना या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे, हिंगणगाव, कुंभोज.